हा रेकॉर्डिंग स्टार्ट केले सर. हा रेकॉर्डिंग आहे ना, स्टार्ट कर आणि मग जेव्हा लागेल तेव्हा मी सांगतो तुला. ओके कारण कसं आहे, बाकीच्या मुलांना पाहिजे नाही तर अवघड होईल असं. ठीक केले स्टार्ट. हो हो ठीक आहे, थँक्यू. Okay, so we have completed the first lesson. Then we have completed the third lesson, that is the inheritance and variation. आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन कम्प्लीट केलं आणि त्यापैकी एक पॉइंट आपला बाकी आहे, तो म्हणजे पेडिग्री अनालिसिस. ठीक आहे, सो पेडिग्री अनालिसिस आज आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. खूप छोटासा पॉइंट आहे आणि खूप इझी पण आहे. ठीक आहे, पेडिग्री अनालिसिस काय आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ते जेईचं लेक्चर किती वाजता सुटणार आहे? काल आपलं डिस्कशन झालं होतं मुलांबरोबर, तर कोण काय बोललो होतं की 3:15 लेक्चर सुटणार आहे. किती जण जात आहेत? 3:15. किती जण जातात जेईच्या लेक्चर मध्ये? आपले बरेच मुलं आहेत ना जेईच्या लेक्चरला. सो 1-2 मिनिटांनी आपण स्टार्ट करूयात, तोपर्यंत मी बुक आणतो. Okay, so in today's lecture we have to discuss about the pedigree analysis. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचं व्हॉट इज पेडिग्री. आता अगोदर बोर्ड क्लिअर दिसत होता का? आता दिसतोय क्लिअर? हो दिसतंय. ओके ओके. आता पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय? पेडिग्री अनालिसिस or pedigree is a very important tool for studying the human inherited diseases. ह्युमन इनहेरिटेड डिसीजेस जे आहेत यांचा अभ्यास आपण पेडिग्री द्वारे करतो. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा डिसीज असेल तर तो पुढच्या जनरेशन मध्ये कोणाला अफेक्ट करू शकतो. जसं आपण पाहिलं क्रिस क्रॉस इनहेरिटन्सच्या बाबतीत, तर पुढच्या जनरेशन मध्ये तो कोणाला अफेक्ट करेल याचा अभ्यास आपण पेडिग्री द्वारे करू शकतो. तुम्हाला हॅलो माईक जो असेल तर म्यूट करा सर्वांनी प्लीज. माईक म्यूट करा. पेडिग्री जे असतं ना, पेडिग्रीज आर ऑफन यूज टू डिटरमाइन द मोड ऑफ इनहेरिटन्स. हे लक्षात घ्या की इनहेरिटन्स कसं झालेलं आहे, मोड ऑफ इनहेरिटन्सचा अभ्यास करण्यासाठी पेडिग्री जो आहे त्याचा यूज केला जातो. मग तुम्ही आतापर्यंत आपण या टर्म शिकलोय. होमोझायगस म्हणजे काय, हेटेरोझायगस म्हणजे काय, ऑटोझोमल डॉमिनंट म्हणजे काय, ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणजे काय, किंवा एक्स लिंक्ड डॉमिनंट म्हणजे काय आणि एक्स लिंक्ड रिसेसिव्ह म्हणजे काय. तर पहा, आधी मी काही टर्म सांगतो तुम्हाला. एक्स लिंक्ड पाहूयात आपण. एक्स लिंक्ड आपण पाहिलं, एक्स लिंक्ड जीन्स कोणते असतात? एक्स लिंक्ड म्हणजे काय? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन वर जे अलील प्रेझेंट असतात किंवा जीन प्रेझेंट असतात त्यांना म्हणतो आपण एक्स लिंक्ड जीन्स. ठीक आहे. मग आता हे जे एक्स लिंक्ड जीन्स असतात याच्यामध्ये आपण एक्स लिंक्ड रिसेसिव्ह काही डिसीजेस पाहिलेले आहेत. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीजेस कोणते कोणते पाहिले आपण एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीजेस पाहिलेत. कलर ब्लाइंडनेस, ठीक आहे ना, कलर ब्लाइंडनेस आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं नाईट ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस पाहिलं आपण, नाईट ब्लाइंडनेस पाहिलं. त्यानंतर मी सांगितलं हिमोफिलिया आहे, हिमोफिलिया. आणखी एक सांगितलं होतं मी मायोपिया,
मायोपियाला म्हणतो आपण नियर साइटेडनेस, म्हणजे जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही, त्याला मायोपिया म्हणतो. त्यानंतर मस्क्युलर डायस्ट्रॉफी, मस्क्युलर डायस्ट्रॉफी, हे जे डिसीजेस आहेत हे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीजेस आहेत. आणि जेवढे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीजेस असतात यांच्यामध्ये आपण पाहिलं की ते दाखवतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. पाहिलं होतं आपण काय दाखवतात ते, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे काय, एक जनरेशन स्किप होते जर डिसीजेस जे असतील ते रिसेसिव्ह असतील तर. म्हणजे जर रिसेसिव्ह अलील असतील तर एक जनरेशन स्किप होते, एका जनरेशन मध्ये तुम्हाला डिसीज दिसतो, पुढच्या जनरेशन मध्ये दिसत नाही जर रिसेसिव्ह असेल तर. ठीक आहे, मग एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आपण पाहिले. त्यानंतर काही आपण ऑटोझोमल डिसीजेस पण पाहिले. ऑटोझोमल डिसीजेस, ऑटोझोमल डिसीजेस मध्ये आपण अॅनिओप्लॉइडी, युप्लॉइडी असं पाहिलं होतं. त्यानंतर आपण ऑटोझोमल काही रिसेसिव्ह डिसीजेस सुद्धा पाहिलेत, ऑटोझोमल रिसेसिव्ह. जसं पाहिलं होतं आपण फेनिल कीटोन्युरिया, राईट, फेनिल कीटोन्युरिया किंवा ऑटोझोमल डॉमिनंट आपण पाहिले, जसं विडोस्पिक पाहिलं आपण. ठीक आहे, मग आता हे पेडिग्री अनालिसिस द्वारे आपण एखाद्याच्या फॅमिलीमध्ये डॉमिनंट जीनमुळे डिसीज आहे किंवा रिसेसिव्ह जीनमुळे डिसीज आहे किंवा तो जो डिसीज आहे तो ऑटोझोम मुळे झालेला आहे किंवा तो एक्स लिंक्ड आहे किंवा तो वाय लिंक्ड आहे, याचा आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्याच्या फॅमिलीमध्ये डिसीज कुठून आला असेल, सपोज एखाद्यामध्ये फॅमिलीमध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहे, तो तो जेनेटिक डिसऑर्डर कुठून आला असेल याचा अभ्यास केला जातो. जेनेटिक डिसऑर्डर आहे तर ते कुठून आला असेल याचा अभ्यास केला जातो पेडिग्री अनालिसिस मध्ये. ठीक आहे, पेडिग्री अनालिसिस मध्ये काही सिम्बॉल्स वापरले जातात. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय. पेडिग्री अनालिसिस ही एक डायग्रॅम असते. ती डायग्रॅम आपल्या पूर्ण म्हणजे एखाद्या फॅमिली बद्दल त्याची हिस्ट्री, मेल कोण आहे, फिमेल कोण आहे, कोण अफेक्टेड होतं, कोण अफेक्टेड नव्हतं, याची एक डायग्रॅम बनवली जाते. आणि ती जी डायग्रॅम आहे त्या डायग्रॅमचा वापर करून आपण डिसीज कुठून आला, त्यानंतर तो डिसीज डॉमिनंट आहे की रिसेसिव्ह आहे की तो ऑटोझोमल आहे की तो एक्स लिंक्ड आहे की तो वाय लिंक्ड आहे, हे आपण डिटरमाइन करू शकतो. कळतंय तुम्हाला? आणि यालाच म्हणतो आपण पेडिग्री. सो व्हॉट इज अ पेडिग्री. पेडिग्री मध्ये काय करतो आपण, फेनोटायपिक डेटा कलेक्ट करतो. फेनोटायपिक डेटा फॉर सेव्हरल जनरेशन इज कलेक्टेड अँड द पेडिग्री इज ड्रॉन. आणि ज्यावेळेस आपण पेडिग्री ड्रॉ करतो त्या पेडिग्री मध्ये काही सिम्बॉल्स वापरले जातात. चलो, बाकीचे मुलं जॉईन झालेत का पाहा एकदा, एक मिनिट थांबा. सगळे जर जॉईन झाले असतील तर मला मेन टॉपिक स्टार्ट करायला. ॲरोन जॉईन झालाय, अनुजा जॉईन झाली, क्षितिजा आहे, साची पण जॉईन झाली. ओके गुड. चलो, आता सगळे जॉईन झालेत, आपण स्टार्ट करू पेडिग्री अनालिसिसचे सिम्बॉल्स. मी काय सांगितलं, पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय. पेडिग्री अनालिसिस म्हणजे एक डायग्रॅम असते, त्या डायग्रॅम द्वारे आपण फॅमिली हिस्ट्री म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण अफेक्टेड होतं एखाद्या जेनेटिक डिसऑर्डर साठी, ते आपण सिम्बॉलिकली, डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. याच्यातले जे सिम्बॉल्स आहेत ते पहा काय आहेत. जर असा सिम्बॉल असेल तर पहा इकडे लक्ष द्या, हे सिम्बॉल्स आहेत. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, शक्यतो जमत असेल तर नोट डाऊन करून घ्या, तसं लेक्चर रेकॉर्ड होणारच आहे. ठीक आहे, असा जर सिम्बॉल असेल तर याला म्हणतो आपण मेल. हा सिम्बॉल कशासाठी आहे, नॉर्मल मेल साठीचा हा सिम्बॉल आहे. नॉर्मल फिमेल कशी दिसते, नॉर्मल फिमेल साठीचा हा सिम्बॉल आहे. माईक बंद करा, कोणीतरी, कोणाचा माईक चालू आहे त्यांनी बंद करा. ही आहे नॉर्मल फिमेल, म्हणजे अफेक्टेड नाहीये. नॉर्मल म्हणजे कसं अफेक्टेड नाही, तर हे आहे नॉर्मल मेल, ही आहे नॉर्मल फिमेल. ठीक आहे, आता अफेक्टेड कसं दाखवणार, अफेक्टेड मेल कसा दाखवणार. अफेक्टेड मेल आहे हा, अफेक्टेड म्हणजे ज्याच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे फेनोटाइप ज्याचा दिसतोय, जो अफेक्टेड आहे तो असा दिसेल तुम्हाला. हा ब्लॉक असेल आणि हा ब्लॉक पूर्णपणे फील झालेला असेल, त्यावेळेस त्याला म्हणायचं अफेक्टेड. ठीक आहे, हा पहा अफेक्टेड कसं दाखवला मी, पूर्णपणे हा फील झालेला ब्लॉक, पूर्णपणे फील झालेला ब्लॉक हा दाखवतो अफेक्टेड मेल. अफेक्टेड मेल सिम्बॉल्स लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे ते सिम्बॉल्स. हा झाला अफेक्टेड मेल. ठीक आहे, इझी पण आहेत लक्षात ठेवायला. आता अफेक्टेड फिमेल कसे दाखवणार, अफेक्टेड फिमेल दाखवणार आपण पूर्णपणे फील केलेला गोल. ठीक आहे, हे पूर्णपणे गोल फील केलेला आहे आणि याला म्हणणार आपण अफेक्टेड फिमेल. सिंबल पहा, नॉर्मल मेल, नॉर्मल फिमेल, एमटी एमटी असतील ते,
अफेक्टेड जे असतील ते फील असतील, अफेक्टेड जे असतील ते फील असतील. ठीक आहे, म्हणजे अफेक्टेड मेल, अफेक्टेड फिमेल. ठीक आहे. आता जर मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जर मॅरेज दाखवायचं असेल तर कसं दाखवतो मॅरेज? मॅरेज आपण असं दाखवणार, हा सपोज मेल आहे आणि ही आहे फिमेल, यांच्यामध्ये मॅरेज झालं तर मॅरेजची ही लाईनिंग आहे कोणती? ही जी लाईन आहे ही लाईन इंडिकेट करते मॅरेज. ठीक आहे, मॅरेज इंडिकेट करते ती लाईन. पुढे पहा, या लाईनने इंडिकेट केलं मॅरेज. आता यांना जर ऑफस्प्रिंग झाले, यांना जर ऑफस्प्रिंग झाले तर हे ऑफस्प्रिंग आपण या लाईनने डिटेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे पहा मेल आणि फिमेल यांच्यामधला मॅरेज लाईन, म्हणून या लाईनला मी काय म्हटलं, ही वरची जी लाईन आहे हिला मी म्हटलं मॅरेज लाईन, ही आहे मॅरेज लाईन. ठीक आहे, आणि पहा इथं वरून खाली एक लाईन आलेली, हिला म्हणायचं लाईन ऑफ डिसेंट. डिसेंट म्हणजे इथून पुढे ऑफस्प्रिंग बनणार आहेत ना, ही ऑफस्प्रिंग साठीची लाईन आहे, म्हणून हिला म्हटलं लाईन ऑफ डिसेंट. लाईन ऑफ डिसेंट किंवा ऑफस्प्रिंग साठीची ती लाईन आहे, ही ऑफस्प्रिंग साठीची लाईन आहे. ठीक आहे, आता पहा पुढे या ऑफस्प्रिंग मध्ये ही लाईन, ही आडवी जी लाईन आहे, ही आडवी लाईन काय इंडिकेट करते? आडवी लाईन इंडिकेट करते की यांचे किती ऑफस्प्रिंग आहेत. ठीक आहे, आडवी लाईन इंडिकेट करते ऑफस्प्रिंग कोणते, म्हणजे हे काय इंडिकेट करते? सपोज हे इंडिकेट करतात सिबलिंग्स. काय इंडिकेट करतात? सिबलिंग. सिबलिंग म्हणजे भावंड, हे भावंडे जे आहेत ते या दोघांचे ऑफस्प्रिंग आहेत. ठीक आहे, तर हे इंडिकेट केले जातात या आडव्या लाईनने. ठीक आहे, हा एक सिम्बॉल आहे. त्यानंतर पहा ट्विन जर इंडिकेट करायचे असतील तर आपण असे इंडिकेट करतो ट्विन. पहा सपोज हा मेल आहे आणि एक फिमेल आहे, तर हे ट्विन आहेत, राईट? मेल आणि फिमेल हे ट्विन असू शकतात. मग यांना म्हणतो आपण नॉन आयडेंटिकल ट्विन्स. ट्विन आपण कसे इंडिकेट करतो? पहा असा जर सिम्बॉल असेल तर त्याला दाखवतो आपण ट्विन. दोन्ही पण काय ट्विन आहेत. म्हणजे फॅमिलीमध्ये जर कुठे ट्विन फॉर्म झालेले असतील तर ते आपण अशा सिम्बॉलने दाखवतो. यांना म्हटलं आपण नॉन आयडेंटिकल ट्विन. नॉन आयडेंटिकल म्हणजे मेल आणि फिमेल असे दोन वेगवेगळे तयार झाले ट्विन्स. म्हणजे याला म्हणतो डायझायगोटिक ट्विन. हे आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केलं होतं. डायझायगोटिक ट्विन्स काय असतात? डायझायगोटिक म्हणजे दोन स्पर्मने दोन वेगवेगळ्या एगला फर्टिलाइज केलं ऍट अ टाइम. दोन वेगवेगळ्या स्पर्मने दोन वेगवेगळ्या एगला फर्टिलाइज केलं आणि एका झायगोट पासून बनला मेल, एका झायगोट पासून बनला फिमेल, किंवा दोन्ही मेल असू शकतात किंवा दोन्ही फिमेल असू शकतात. म्हणजे नॉन आयडेंटिकल जे ट्विन असतात ते दोन्ही मेल असू शकतात किंवा दोन्ही फिमेल असू शकतात किंवा एक मेल एक फिमेल असू शकतात. कळालं तुम्हाला हे? आता पहा पुढे आयडेंटिकल ट्विन कसं दाखवणार? आयडेंटिकल ट्विन म्हणजे काय? एकच झायगोट तयार झाला, एका स्पर्मने एका एगला फर्टिलाइज केलं, एकच झायगोट तयार झाला, त्या झायगोट मधल्या काही सेल निसटल्या, काही सेल त्या झायगोट मधल्या निसटल्या आणि त्यांच्यापासून दुसरा ऑफस्प्रिंग तयार झाला. म्हणून दोन्ही ऑफस्प्रिंग जे तयार होतात ते एकदम सेम टू सेम असतात. म्हणजे काय 100% ते आयडेंटिकल असतात, म्हणजे सारखे दिसतात. ठीक आहे, त्यांना म्हणतो आपण आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन कोणत्या सिम्बॉलने दाखवतात? आयडेंटिकल ट्विन्स दाखवायचे या सिम्बॉलने. आयडेंटिकल ट्विन म्हणजे काय? त्यांचा सेक्स काय असणार? सेम असणार. सेक्स कसा असणार? सेम असणार. आयडेंटिकल ट्विन साठी काय करतो आपण? आयडेंटिकल ट्विन असतील तर दोघांच्या मध्ये एक डॅश टाकतो. कळलं? नॉन आयडेंटिकल असतील तर तुम्ही फक्त वरची ही लाईन टाकता, ही लाईन इकडे आडवी टाकत नाही. जर आयडेंटिकल असतील तर तुम्ही काय टाकता? एक लाईन टाकता मध्ये. म्हणून हे जे आहेत, हा सिम्बॉल कशाचा आहे? हा सिम्बॉल आहे नॉन आयडेंटिकल ट्विन. हे लक्षात घ्या. नॉन आयडेंटिकल म्हणजे याला म्हणतो आपण डायझायगोटिक. डायझायगोटिक म्हणजे दोन झायगोट आहेत त्यांच्यापासून ऑफस्प्रिंग बनले, याला डायझायगोटिक म्हणणार. आणि यांना म्हणणार आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल म्हणजे काय? दोन्ही सारखे, दोन्ही सारखे असतील त्यांना म्हणतो आपण आयडेंटिकल. ठीक आहे, सिम्बॉल्स कळाले तुम्हाला? हे असे सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर एखादा जर चाइल्ड अडॉप्टेड असेल, फॅमिलीमध्ये कोणी कोणाला अडॉप्ट केलं असेल, तर अडॉप्ट साठीचा सिम्बॉल कोणता आहे? अडॉप्ट साठी असा सिम्बॉल वापरतात, असा ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटच्या आतमध्ये मेल किंवा फिमेलचा सिम्बॉल. मेल असेल तर तुम्ही चौकोन काढाल त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, फिमेल असेल तर तुम्ही गोल काढाल ब्रॅकेटच्या आतमध्ये. यांना काय बोलणार तुम्ही? अडॉप्टेड. हे झाले अडॉप्टेड. म्हणजे पहा फॅमिलीमध्ये आपण वेगवेगळ्या सिम्बॉलने हिस्ट्री आपण डिनोट करू शकतो. यालाच म्हणतो आपण पेडिग्री अनालिसिस. ठीक आहे, आता पहा कधी कधी काय होतं की मिसकॅरेज होतं. मिसकॅरेज म्हणजे काय? मिसकॅरेज म्हणजे काय की एखादं वुमन कन्सिव्ह झाली म्हणजे काय? एगने स्पर्मने एगला फर्टिलाइज केलं. ठीक आहे, फर्टिलाइज केल्यानंतर ते एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओ वाढायला लागला आणि तो एम्ब्रिओ इम्प्लांट झाला आणि इम्प्लांट झाल्यानंतर तो पडून गेला. एम्ब्रिओ
इम्प्लांट झाला आणि पडून गेला त्यावेळेस त्याला म्हणतो आपण मिसकॅरेज. काय म्हणतो त्याला? मिसकॅरेज. इम्प्लांट झाला आणि पडून गेला त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? मिसकॅरेज. ठीक आहे. मिसकॅरेज जो आहे ते कोणत्या सिम्बॉलने दाखवतात? मिसकॅरेज दाखवतात या सिम्बॉल. असा त्रिकोण काढतात. हा सिम्बॉल आहे कशाचा? मिसकॅरेजचा. ठीक आहे. मिसकॅरेजचा सिम्बॉल कळालं तुम्हाला? त्रिकोण आपण काढतो तो सिम्बॉल आहे मिसकॅरेजचा. आता आपण कधी कधी कॅरियर सुद्धा दाखवू शकतो. कॅरियर कसं दाखवू शकतो आपण? कॅरियर जर आपल्याला दाखवायचं असेल, सपोज ही फिमेल आहे आणि ती कॅरियर आहे, कशी दाखवणार आपण? हाफ फिमेलचा गोल काढायचा आणि गोल काढल्यानंतर त्याला हाफ दाखवायचा आणि हाफ दाखवल्यानंतर त्याचा हाफ जो असेल तो शेड करून टाकायचा. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? हा जो हाफ आहे याला मी शेड केला. हाफला मी शेड केला, दिसतंय तुम्हाला? याला म्हणणार कॅरियर. काय म्हणायचं याला? कॅरियर. कॅरियर कडे अर्धे नॉर्मल जीन असतील आणि अर्धे कोणते असतील? डिसीज करण्यासाठीचे जीन असतील किंवा सिंड्रोम साठीचे जीन असतील. ठीक आहे. मग आता अलिल्स असतील. हे सगळे सिम्बॉल्स पेडिग्री मध्ये वापरले जातात. ठीक आहे. तर हे नॉर्मली सिम्बॉल जे आहेत जे कोणते वापरले जातात ते आपण सिलेक्ट करून मी तुम्हाला दाखवलेत. मेल कसा दाखवतो आपण? चौकोनाने. नॉर्मल फिमेल कशी दाखवणार? गोल, सर्कल. अफेक्टेड मेल मध्ये पूर्ण चौकोन जो असेल तो तुम्हाला फिल करावा लागेल. अफेक्टेड फिमेल असेल तर पूर्ण गोल फिल करावं लागेल. हे सगळं ड्रॉ करून घ्या तुम्ही. आताच ड्रॉ करून घ्या तुमच्याकडे बुक असतील तर. आणि बुक ठेवत जा आता लेक्चर मध्ये. थोडा वेळ मला वाटल्यास थांबायला सांगत जा आणि त्याच्या नोट्स करून घ्या. कारण काय तुमच्याकडे काही नोट्स जर राहत नसतील तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही राहणार, कारण तुम्ही विसरून जाल नंतर काय चाललंय. ठीक आहे ना? जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं. मॅरेज कसं दाखवणार? मेल आणि फिमेल. इथे अफेक्टेड सुद्धा तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये ही लाईन इंडिकेट करते मॅरेज. उभी लाईन खाली आलेली ही इंडिकेट करते त्यांचे होणारे ऑफस्प्रिंग. आडवी लाईन इंडिकेट करते त्यांचे सिबलिंग्स कोणते कोणते आहेत. ठीक आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर पहा, मिस कॅरेज आपण इंडिकेट करतो चौकोनने. अडॉप्टेड जो आहे तो आपण असा ब्रॅकेट मध्ये दाखवतो. कॅरियर याला म्हणू आपण कॅरियर. कॅरियर आपण कसं दाखवणार? कॅरियर मध्ये हाफ जो ब्रॅकेट असेल तो फिल असेल आणि हाफ जो असेल तो फिल नसेल. ठीक आहे. नॉन आयडेंटिकल ट्विन्स कसे दाखवणार? वरती असा त्रिकोणासारखा काढणार आपण आणि त्याला खाली दोन ऑफस्प्रिंग दाखवणार जे काय असतील नॉन आयडेंटिकल असतील. त्यानंतर आयडेंटिकल कसे दाखवणार? आयडेंटिकल ट्विन असतील म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन असतील तर इथे वर दोन लाईन काढतो आपण आणि या दोघांना ऑफस्प्रिंगला पण जोडणारी एक लाईन काढतो. त्यावेळेस ते झाले आयडेंटिकल ट्विन्स. ठीक आहे. हे सगळे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत जे आपल्याला पेडिग्री मध्ये आपण युज करतो किंवा आपल्याला युज करायचे. तुम्हाला हे झाले का? झालंय काढून सर्वांचं हे? ड्रॉ नसेल सर एक झालं तर मिनिट. काढत नसेल तर काढा, नाही तर स्क्रीनशॉट करा. जसं पुस्तक वही असेलच ना तुमच्याकडे, मग काढून घ्या. वही असेल तर काढून घ्या.
हे सिम्बॉल झालेत काढून, झाले सर्वांचे. गुड, ठीक आहे. करतो रवा. आता आणखी थोडेसे 1-2 सिम्बॉल्स पाहूयात जे यूज केले जातात. तर हे सिम्बॉल्स आपण जास्त का स्टडी करतोय, कारण यापैकी कोणताही सिम्बॉल हा नीटच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा त्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन नीट मध्ये येऊ शकतो आपल्याला. म्हणून आपण इन डिटेल 3 मुलं झाली तर काय सिम्बॉल वापरणार, 3 मुलं झाली तर काय सिम्बॉल वापरणार, दाखवतो काय सिम्बॉल वापरणार 3 मुलं झाली तर. 3 काय 6 उद्या, 11 उद्या, 12 उद्या, काय प्रॉब्लेम नाही. कसं सिम्बॉल दाखवणार 3 मुलं झाली तर. एक मेल एक फिमेल, दोघांमध्ये झालं मॅरेज. ठीक आहे, मॅरेज झालं, हे त्यांची मुलं आहेत. हा झाले. बघा आता याला फक्त लाईन, ही लाईन काढा आणि या लाईनला 3 दाखवा, 4 दाखवा. बघा किती मुलं आहेत, भरपूर मुलं आहेत ना. हे असं आलं आणि हे सगळं जॉईन झालं, असं आपण दाखवतो सिम्बॉल. ही आडवी लाईन आहे ना, हे सगळे ऑफस्प्रिंग म्हणजे काय, सगळे त्यांचे भावंड दाखवतो आपण याने. कळालं? ओके. तर मिस कॅरेज सांगा ना परत एकदा प्लीज, नोट्स मध्ये लिहायचंय. बर, मिस कॅरेज ज्ञानेश्वरी आपण कसं दाखवतो, मिस कॅरेज आपण या सिम्बॉलने दाखवतो. मिस कॅरेज म्हणजे काय की पहा, स्पर्मने एकला फर्टिलाइज केलं, त्याच्यापासून झायगोट बनला, झायगोट पासून काय बनायला लागला, एम्ब्रिओ बनायला लागला. तो एम्ब्रिओ इम्प्लांट पण झाला, इम्प्लांट झाला म्हणजे युटेरस मध्ये इम्प्लांट झाला. युटेरस मध्ये इम्प्लांट झाल्यानंतर त्याच्यापासून आता ऑफस्प्रिंग एम्ब्रिओ जो असेल तो वाढायला लागेल. ठीक आहे, पण तो एम्ब्रिओ वाढताना कधी कधी काय होतं, सपोज हा एम्ब्रिओ आहे, लक्षात घ्या हे युटेरस आहे म्हणजे फिमेलचा गर्भाशय आहे. त्या गर्भाशयाला इथे हा एम्ब्रिओ इथे वाढायला लागला, गर्भाशयाला तो अटॅच झाला, वाढायला लागला. पण काही कारणांनी काय झालं, तो इथनं निसटला. तो गर्भाशयाला पकडून ठेवत असतो ना एम्ब्रिओ, तो इथनं निसटला, तर याला म्हणतो आपण मिस कॅरेज. निसटला, सांगतो एक मिनिट, सेक्स अनस्पेसिफाईड साठी काय आहे ते घ्यायचंच आहे मला आता पुढे. तर जर इथे मिस कॅरेज म्हणजे काय, हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ अटॅच नाही राहणार तिथे युटेरसला आणि तो पडून जाईल तर याला म्हणतो आपण मिस कॅरेज. ठीक आहे, आणि मिस कॅरेज साठी आपण हा सिम्बॉल वापरतो. ठीक आहे ना, समजलं? ओके. आता पाहू आपण पुढचे सिम्बॉल्स. जर अननोन सेक्स असेल किंवा सेक्स माहिती नाहीये त्या पर्सनचा, त्या केसमध्ये, अननोन सेक्सच्या केसमध्ये आपण हा सिम्बॉल वापरतो. पहा असा कोणता कोण आहे हा, बघा अननोन सेक्सच्या केसमध्ये आपण हा सिम्बॉल वापरतो. दिसला तुम्हाला, दिसतोय? हा सिम्बॉल आहे सेक्स अननोन साठी, सेक्स अननोन. ठीक आहे, खूप मोठी फॅमिली हिस्ट्री असेल तर त्या केसमध्ये कधी कधी माहित नसतं की त्या व्यक्तीचा सेक्स काय. अननोन सेक्स असेल तर त्या केसमध्ये हा सिम्बॉल आपण वापरू शकतो. ठीक आहे, आता डेड, एखादा व्यक्ती मेलेला आहे, डेड झालेला असेल तर तो आपण या सिम्बॉलने दाखवू शकतो. हा डेड साठी, डेड आपण या सिम्बॉलने दाखवतो. काढून घ्या पटापट फास्ट. अननोन सेक्स सांगितलं, डेड सांगितलं, ओके, मीटिंग सांगितलं,